श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024ची जी काही प्रक्रिया आहे ती आपल्याकडे चालू झालेली आहे. महाराष्ट्रासह देशामध्ये 2 फेजेस आतापर्यंत संपलेले आहेत आणि आपल्या अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर आणि शिर्डी असे 2 लोकसभा मतदारसंघ येतात, ज्यांची मतदान प्रक्रिया ही 13 मे रोजी पार पडणार आहे. खरं तर मतदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. संविधानामध्ये आपल्याला तो अधिकार दिलेला आहेच, पण त्यासोबतच काही कर्तव्य सुद्धा त्यासोबत जोडलेली आहेत. प्रत्येक नागरिकाने जे काही मतदार आहेत त्यांनी मतदान करावं यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं खूप मेहनत त्या ठिकाणी घेतली जाते. जी काही वेगवेगळी यंत्रणा असते ती मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम त्या ठिकाणी करत असते. तर आपल्या अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं स्वीप हे जे काही एक अभियान आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये राबवलं जातं की मतदानाच्या बाबतीमध्ये जी काही जनजागृती आहे ती मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा जो काही उपक्रम आहे तो राबवला जातोय. आणि आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये जिल्हा परिषद अहमदनगरचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तथा स्वीप हे जे काही मतदार जनजागृतीचं अभियान आहे त्याचे नोडल अधिकारी अशोक कडू साहेब आलेले आहेत. तर कडू साहेब, आपलं आकाशवाणीच्या मुलाखतीमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना सांगूया की ही जी काही लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024ची जी काही प्रक्रिया सध्या चालू आहे, तर लोकशाहीमध्ये मतदानाचं महत्त्व नेमकं काय आहे आणि मतदारांची भूमिका हे किती महत्त्वपूर्ण असते? आपल्याला माहिती आहे, लोकशाहीमध्ये आपल्या भारतातली लोकशाही सर्वात मोठी म्हणून समजली जाते आणि त्या प्रक्रियेमध्ये लोकांचा जर सहभाग जर जास्तीत जास्त असेल तर त्या लोकशाहीला तेवढंच महत्त्व प्राप्त होतं. बरोबर. आणि म्हणून लोकांचं मतदान, जास्तीत जास्त लोकांनी मतदान प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा. कोणीही मतदान प्रक्रियेपासून बाजूला राहू नये. मागच्या मतदानाचा आपण जर विचार केला तर आपल्याला अनेक मतदानापासून वंचित राहताना आपल्याला दिसून येतात. बरोबर. आणि मग यांना मुख्य प्रवाहात जर यायचं असेल तर असे लोकांसाठीचे जनजागृतीचे कार्यक्रम आपल्याला राबवावे लागतात आणि लोकांपर्यंत पोहोचावं लागतं, जेणेकरून आपल्याला लोकशाहीचं महत्त्व सर्वांना पटवून सांगावं लागतं की तुम्ही मतदान करा. कारण मतदान केल्यानंतर तुम्ही जो लोकप्रतिनिधी निवडून देत आहे त्यानंतर जी तुमची कामं होणार आहेत त्याला जबाबदार म्हणून तुम्ही त्यांना धरताय. त्यावेळेला ही एक जबाबदारी आपली सुद्धा आहे की आपण चांगल्यात चांगला उमेदवार निवडून देण्यासाठी या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होणं आवश्यक आहे. बरोबर. म्हणजे देशाची जी काही निर्णय प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये थेट सहभागी होण्यामध्ये मतदार हे त्याला हातभार लावू शकतात. आपला प्रतिनिधी त्या संसदेमध्ये पाठवतो. प्रतिनिधी जातो म्हणजे त्यांचा सर्व लोकांचा तो प्रतिनिधी असतो. बरोबर. आणि या आपल्या मतदारसंघातल्या काय अडीअडचणी आहेत, आपल्या मतदारसंघातले काय प्रश्न आहेत, काय समस्या आहेत, ह्याच तो त्यांचे प्रतिनिधी म्हणून तो मांडत असतो. आणि म्हणून लोकांनी या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणं महत्वाचं आहे. बरोबर. आपल्या अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर तसा आपला अहमदनगर जिल्हा भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा आहे आणि शिर्डी आणि अहमदनगर हे 2 लोकसभा मतदारसंघ त्यामध्ये येतात. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातली मतदार संख्या सुद्धा जास्त आहे. तर मतदारांना मतदानासाठी त्यांच्यामध्ये जाणीव जागृती करण्यासाठी स्वीप हा जो काही उपक्रम आपला प्रशासनाच्या वतीनं राबवला जातोय, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना सांगूया की हा स्वीप जो आहे तो नेमका काय आहे? स्वीप हा मतदार जनजागृतीचा कार्यक्रम आहे आणि स्वीप म्हणजेच सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन. म्हणजे या मतदान प्रक्रियेमध्ये लोकांचा सहभाग वाढवणे थोडक्यात. आणि म्हणून आपल्याला या स्वीप समितीमार्फत आपण एक प्रभावी असा कार्यक्रम या स्वीप समितीमार्फत राबवत असतो. मग याच्यामध्ये वेगवेगळे उपक्रम आहेत आणि त्या माध्यमातून आपण मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. जसं की जागर लोकशाहीचा हा एक उपक्रम आपण मध्यंतरी सर्व शाळांमधून राबवला होता. कारण शाळा असा घटक आहे की प्रत्येक घरातून विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षणासाठी बाहेर पडत असतात आणि ते शाळेपर्यंत येत असतात. आणि मग या विद्यार्थ्यांनीच जर पालकांपर्यंत हा संदेश दिला की आमच्या शाळेमध्ये आमच्या सरांनी आम्हाला असं सांगितलंय, तर तो एक प्रभाव त्या विद्यार्थ्यावर असतो आणि तो विद्यार्थी घरी हे सांगत असतो. आणि म्हणून हे या माध्यमातून त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी आपण विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरवून घेतली, शपथपत्र भरवून घेतली, शाळांमध्ये शपथ घेण्याचे कार्यक्रम देऊन घेतले की जेणेकरून हे विद्यार्थी आपल्या पालकांपर्यंत सांगतील की नाही, आई बाबा मतदानाला चला आणि मतदान करा. आपण जरी आता 13 मेला उन्हाळ्याची सुट्टी असली तरी आपण बाहेर कुठेही जायचं नाही आणि आपण 13 मेला मात्र आपल्या ज्या मूळ गावी जायचंच आणि तिथून मतदान केंद्रावर जायचं असा हट्ट आग्रह धरतील. आणि मुलांनी जो आग्रह केला जातो पालक मुलांच्या आग्रहाखातर का होईना किमान त्या ठिकाणी येत असतात. आणि दुसरी गोष्ट, हे जे विद्यार्थी आहेत ते भविष्यातले आपले सुजाण नागरिक होणार आहेत आणि 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर ते सुद्धा मतदार होणार आहेत. अर्थातच ही गोष्ट लहानपणीच त्यांच्यामध्ये रुजली गेली तर
भविष्यामध्ये ते 100% ज्याला वोटिंग आपण म्हणूया ती प्रक्रियेमध्ये ते सहभागी होऊ शकतात, या दृष्टीने काम आहे. आपल्या अहमदनगरच्या स्वीपच्या अभियानांतर्गत देशातला पहिला असा एक प्रयोग सुद्धा राबवला गेला की ज्याच्यामध्ये मतदार जनजागृती गीत जे आहे ते शाळांपर्यंत पोहोचवण्यात आलं. तर तो काय नेमका उपक्रम होता? भारत निवडणूक आयोगानंच 2 गीतं आपल्याला दिलेली आहेत. ए चल मतदान कर, मग भारत हो, अशी 2 गीतं आपल्याला दिलेली आहेत. आणि ही दोन्ही गीतं आपण शाळांपर्यंत आणि शाळांच्या माध्यमातून घरांपर्यंत, एवढंच नाही तर आता आपण वेगवेगळ्या ज्या जिंगल्स असतील किंवा वेगवेगळे पोस्टर्स असतील, बॅनर्स असतील किंवा ऑडिओ क्लिप असतील, या माध्यमातून वेगवेगळ्या आस्थापना आहेत यांच्यापर्यंत ही गीतं पोहोचवलेली आहेत. आणि शाळांमधून तर ती आपण जसे शाळांमध्ये प्रार्थना घेतो, राष्ट्रगीत घेतो, त्या पद्धतीनं हे गीतं सुद्धा, ही धूम शाळांमधून सुद्धा गायली गेलेली आहे. आपल्याकडे आता सोशल मीडियाचा वापर सध्या खूप मोठ्या प्रमाणात होतोय आणि नवीन मतदार जे आहेत, युवा वर्ग, तो सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा याच्यामध्ये ICTचा वापर आपण कशा पद्धतीने करतोय या जनजागृती कार्यामध्ये? याच्यामध्ये ICTचा वापर आपण चांगल्या पद्धतीनं घडून आणलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं AR VR बॉक्स, म्हणजे व्हर्च्युअल मतदान केंद्र कसं असतं, जे मतदार नव्यानं प्रवेश करतायत किंवा नव्यानं नव मतदार ज्यांना आपण म्हणतो, हे नव मतदार आता आपल्याकडे मोठी संख्या वाढलेली आहे. हे नव मतदार आहेत किंवा ग्रामीण भागातले जरी अशिक्षित मतदार असले तरी त्यांनाही मतदानाची एक भीती असते की मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर आपण नेमकं काय करायचं. आणि म्हणून AR VR बॉक्स आपण अशासाठी ठेवलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी की जेणेकरून ते VR बॉक्स त्या ठिकाणी त्याचा वापर केला की प्रत्यक्षात आपल्याला व्हर्च्युअल मतदान केंद्रामध्ये प्रवेश केल्याचा भास होतो. आणि पहिल्यांदा आपण कोणत्या ठिकाणी गेलं पाहिजे, मतदान अधिकारी क्रमांक 1 कडे गेलं पाहिजे, नंतर 2, 3 आणि नंतर बॅलॉट दिल्यानंतर आपण कशा पद्धतीनं नंतर बटन दाबायचं, हे सगळी प्रक्रिया त्या ठिकाणी लगेच समजून येते आणि सहज आणि सोप्या पद्धतीने समजते. प्रत्यक्षात पाहिल्यामुळं याचा परिणाम निश्चितच चांगला होईल. नक्कीच, कारण बऱ्याचदा फर्स्ट टाइम वोटर जे असतात त्यांना ही सगळी प्रक्रिया माहिती नसते आणि त्याच्यावेळी कधी कधी गोंधळ उडण्याची शक्यता असते. त्यामुळं ही जी काही तुम्ही संकल्पना राबवता AR VR बॉक्सची, तर ती नक्कीच कौतुकास्पद आहे. आणि नवीन मतदार जे आहेत त्यांना उत्साह सुद्धा असतो, पण फर्स्ट टाइम वोट करतोय, तर या माध्यमातून तो अनुभव त्यांना त्या माध्यमातून घेता येईल. याच्यासोबतच आपण स्वीप दर्शनम किंवा स्वीप मंडपम यासारखे काही उपक्रम राबवत आहे, तर ते नेमके काय उपक्रम आहेत? आपले जवळजवळ 76 प्रकारचे वेगवेगळे उपक्रम आपण या मतदार जागृतीसाठी राबवत आहोत. आणि जसं तुम्ही आता ICT मध्ये सांगितलं, तर ICT मध्ये दुसरा एक आणखी उपक्रम आहे की आपण स्वीप फोरमचं फेसबुक सुद्धा आपल्याकडे आहे, उपलब्ध आहे. त्या फेसबुक पेजवर जर गेलं तर त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे सर्व उपक्रम आपल्याला पाहायला मिळतील. आपण व्हॉट्सअप केअर नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअप केअर नंबरवर सुद्धा आपण आपली ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी शेअर करू शकतो. असे विविध उपक्रम आपण या माध्यमातून आपण करत आहोत. स्वीप दर्शनम हा तर एक आगळा वेगळा उपक्रम म्हणावा लागेल, कारण आपण वर्तमानपत्रातून जे प्रेस मीडिया आहे त्यामधून जे वार्तांकन होईल ह्या सर्वांचं एकत्रीकरण केलेलं आहे आपण. आणि हा जो अल्बम आहे तो अल्बम आपण त्या ठिकाणी सर्वांसाठी खुला ठेवलेला आहे. वृत्तपत्रांचा कात्रणांचा तो संग्रह थोडक्यात. आणि या वृत्तपत्रांच्या कात्रणाच्या संग्रहामध्ये सुमारे 5,000 पेक्षा जास्त कात्रणं त्या ठिकाणी ती संग्रहित आहेत. ती निश्चितच एक दिशादर्शक असतात किंवा ती पाहिल्यानंतर सुद्धा म्हणजे एक तो की आपण या ठिकाणी मतदान आपण केलं पाहिजे हे पेज पाहिल्यानंतर सुद्धा लक्षात. नक्कीच त्याने खरं तर प्रोत्साहन मिळतं आणि की जे मतदार आहेत ते प्रोत्साहित होऊन चांगल्या पद्धतीने मतदान त्या ठिकाणी करू शकतात. आणि सरांनी आता ज्याचा उल्लेख केला की स्वीप केअर व्हॉट्सअप नंबर, तर 9002109003 9002109003 हा जो नंबर आहे स्वीप केअर व्हॉट्सअप नंबर, तर हा खरं तर भारतातला सुद्धा पहिला प्रयोग आपण त्याला म्हणू शकतो. यासोबतच आपल्याकडे अजूनही असे काही उपक्रम आहेत की शाळा स्तरावरती जे काही शिक्षक असतील त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम असेल किंवा वेगवेगळ्या कार्यालयामध्ये जे काही कर्मचारी असतात त्यांनाही प्रोत्साहित करण्यासाठी सुद्धा काही उपक्रम राबवले, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगाल? या बाबतीत सुद्धा आपण काही उपक्रम राबवलेले आहेत. ज्या मोठमोठ्या आस्थापना आहेत, मोठ्या असतील छोट्या असतील, त्यांना सुद्धा आपण या लोकशाही बाबत जागृत करण्याचं काम केलेलं आहे. त्यांना सुद्धा सेल्फी पॉइंट त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत, जेणेकरून सेल्फी ते त्या ठिकाणी ते काढतायत. जेवढे त्या आस्थापनेवर मतदार असतील ते प्रतिज्ञापत्र भरून देत आहेत. अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करत आहोत. आता बरेचसे जे काही मतदार आहेत आपले, त्यांना हा एक प्रश्न पडतो की मतदार यादीमध्ये आपलं नाव आपल्याला कुठे मिळेल किंवा कुठं कसं शोधायचं, तर ह्याच्याबद्दल प्रशासनाच्या वतीनं काय यंत्रणा आहे की जे आपल्याला घर बसल्या आपलं नाव जे आहे किंवा आपलं जो मतदान केंद्र आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं?
अनेकदा हा प्रश्न मतदारांमध्ये सुद्धा निर्माण होतो की आता आपण मतदार यादीमध्ये आपलं नाव शोधायचं, त्यानंतर त्या ठिकाणी लाईनमध्ये उभं राहायचं आणि मग ते तो नंबर आपण घेऊन जायचा आणि नंतर मग एवढी कसरत करावी लागते. आणि म्हणून याच्यामध्ये पर्याय सुद्धा आयोगानं वोटर हेल्पलाईन ऍप त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. डायल 1950 म्हणजे 1950 हा नंबर डायल केला तरी आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळते. मतदार केंद्र शोधण्यासाठी QR कोड उपलब्ध करून दिलेला आहे. QR कोड जरी आपण स्कॅन केला तरी लगेच आपल्याला त्या ठिकाणी आपला मतदार केंद्र मिळतं. मतदार यादीमध्ये आपलं नाव शोधण्यासाठी सुद्धा QR कोड आहे. म्हणजे कोणत्याच गोष्टीची कमी आता त्या ठिकाणी कोणतीही ठेवलेली नाही. ECIच्या वेबसाईट सुद्धा वर ठेवलेली आहे आणि याची सुद्धा आपण जिल्ह्यामध्ये हे QR कोड सगळ्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत, जेणेकरून मतदाराची कोणतीही गैरसोय होणार नाही आणि त्याला सहज हे उपलब्ध होईल. नक्कीच. खरं तर श्रोतेहो, खूप चांगल्या पद्धतीनं प्रशासनाच्या वतीनं हे ज्या काही वेगवेगळे उपक्रम आहेत ते आपल्यासाठी आहेत आणि सरांनी आता ज्याचा उल्लेख केला, आपल्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपण वोटर हेल्पलाईन नावाचं ॲप आहे जे आपण डाउनलोड करू शकता आणि त्याच्या माध्यमातून आपलं मतदान केंद्र कुठं आहे किंवा किती तारखेला मतदान आहे या सर्व गोष्टी आपल्याला त्यामध्ये सहजपणे पाहायला मिळू शकतात. आपल्याकडे जिल्ह्यामध्ये जे काही मतदार आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग व्हावा. प्रशासनाच्या वतीनं जे काही वेगळ्या जनजागृती मोहिमा राबवल्यात तर त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण जर आपण काही सांगायचा प्रयत्न केला तर कोणकोणत्या गोष्टी सांगता येतील? याच्यामध्ये एक तर सुरुवातीला आपण मतदानासाठी जी ओळखपत्र लागतात, जी वेगळ्या प्रकारची ओळखपत्र ग्राह्य धरली जातात. मतदारांना बऱ्याचदा वाटतं की माझ्याकडे मतदान कार्ड नाही आणि मग मी मतदानाला गेल्यानंतर मला मतदान होईल की नाही ही शंका असते. आणि म्हणून ही एक जागृती आपण केलेली आहे की तुम्ही जे मतदान भारत निवडणूक आयोगानं जे ग्राह्य धरण्याची कागदपत्र सांगितलेली आहेत ती कागदपत्र कोणकोणती आहेत त्याबाबत सुद्धा आपण मतदारांमध्ये जनजागृती करत आहोत की यापैकी कोणताही एक पुरावा तुम्ही घेऊन गेलात तरी तुम्हाला त्या ठिकाणी मतदान करता येणार आहे. त्याचबरोबर सखी युवा मंच संचलित खास करून महिलांचं मतदान केंद्र, महिलांनी चालवलेलं मतदान केंद्र अशी सुद्धा आपण आगळी वेगळी महिलांची मतदान केंद्र त्या ठिकाणी उभी केलेली काही प्रमाणामध्ये करत आहोत. आणि काही वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्र जे आपण म्हणतो ज्या भागामध्ये एक विशेष काहीतरी असतं, समजा कर्जत रेहकुरी अरण्य आहे, रेहकुरी अरण्य म्हणजे मालढोक आणि काळविटासाठी प्रसिद्ध आहे, मग त्या ठिकाणची ती थीम वापरून तशा पद्धतीचं त्या ठिकाणी मतदान केंद्र जेणेकरून मतदारांना आकर्षित केलं जाईल अशी आदर्श अशी मतदान केंद्र सुद्धा उभा करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आता काही मतदान केंद्र शेवगाव तालुक्यामधलं जर विचारात घेतलं, विजयपूर नावाचं गाव जे अहमदनगर जिल्ह्यात आहे पण प्रत्यक्षात त्याला छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून वळसा घालून त्या ठिकाणी त्या मतदान केंद्रावर पोहोचावं लागतं आणि म्हणून हे जिल्ह्याच्या ठिकाणाहून साधारणपणे 120 किलोमीटर अंतरावर आहे. आणि मग अशा ठिकाणचं मतदान केंद्र सुद्धा आपण दुर्लक्षित करत नाही. या मतदान केंद्राकडे आणि त्या मतदारांकडे आपण विशेष लक्ष देत आहोत. आपले जिल्ह्यातले जे आयकॉन आहेत वेगवेगळे, उदाहरणार्थ राहीबाई पोपेरे जे नामवंत खेळाडू आहेत, काही कलाकार आहेत, यांना सुद्धा आयकॉन म्हणून आपण या ठिकाणी पुढे गेलेलं आहे जेणेकरून ते सुद्धा मतदारांवर त्यांचा प्रभाव आहे आणि ते मतदानामध्ये महत्वाचा घटक ठरणार आहेत. म्हणून त्यांच्या माध्यमातून सुद्धा जनजागृती आपण करत आहोत. म्हणजे कुठलाही मतदार दूरचा असो किंवा अगदी दुर्गम भागातला असो तो मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार नाही याच्यासाठी प्रशासनाच्या वतीनं पुरेपूर सगळी काळजी आणि यंत्रणा त्या ठिकाणी राबवली जाते. आपल्याकडे काही दिव्यांग किंवा तृतीयपंथीय किंवा ज्येष्ठ नागरिक, बेघर मतदार सुद्धा असतात, तर यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग व्हावा यासाठी कुठली विशेष मोहीम आपल्याकडून राबवण्यात येते? आता हे जे महत्वाचे जे घटक आहेत त्यांना सुद्धा मतदान प्रक्रियेमध्ये तेवढंच महत्व आहे. प्रत्येक नागरिकाला म्हणजे त्याचं मत तेवढ्याच मोलाचं आहे. बरोबर. प्रत्येक मताला सारखी किंमत आहे आणि ते तेवढ्या मोलाचं आहे. म्हणून आपला कोणताही वर्ग या मतदानापासून वंचित राहणार नाही त्यासाठी सुद्धा विशेष काळजी घेतली जाते. दिव्यांग मतदार जर असतील तर त्यांना व्हीलचेअर्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची सुविधा दिलेली आहे, वाहतूक व्यवस्था दिलेली आहे. ज्येष्ठ नागरिक असतील, 85 वर्ष ज्याचं वय झालेलं आहे मतदार आहेत, त्यांच्या BLO त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांना येता येत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांची मतदानाची व्यवस्था केलेली आहे आणि ते जर स्वेच्छेने येण्यास इच्छुक असतील तसा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोच केलेला आहे. याची विशेष खबरदारी घेतलेली आहे. तृतीयपंथीय जे आहेत त्यांच्या सुद्धा संघटनेमार्फत त्यांचे जे काही फोरम आहे त्यांच्या मार्फत सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये शासकीय संस्था किंवा महाविद्यालय आहेत की ज्याच्या माध्यमातून मोठा विद्यार्थी वर्ग आपल्याला त्या ठिकाणी शिक्षण घेताना पाहायला मिळतो, तर अशा ठिकाणी मतदान जनजागृती व्हावी
किंवा तिथल्या ज्या विद्यार्थ्यांनी मतदान करावं किंवा जास्तीत जास्त संख्येनं मतदान करावं यासाठी कशा पद्धतीने समन्वय साधला गेलाय? विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण NSS, NCC, स्काउट गाईड, नेहरू युवा केंद्र यांच्या माध्यमातून आपण सर्व शाळा, महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, सिनियर महाविद्यालय, सर्वच प्रकारची इंजिनिअरिंग असतील या सर्वांपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. जेणेकरून त्यांच्या माध्यमातून जे विद्यार्थी मतदार नाहीत, ज्यांचे 18 वर्षापेक्षा कमी वय आहे, त्यांच्या माध्यमातून आपण पालकांपर्यंत पोहोचू शकतो. ज्यांचं वय 18 पेक्षा जास्त आहे ते नवमतदार म्हणून पुढे येतील, त्यांची नाव नोंदणी करतील, वेगवेगळ्या ॲपची माहिती घेतील. यासाठी सुद्धा आपण विशेष प्रयत्न केलेले आहेत आणि निश्चितपणाने या प्रयत्नातून आपल्याला यश मिळेल अशी अपेक्षा आहे. बूथ लेवल पर्यंत सुद्धा जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं यासाठी जाणीव जागृती जी आहे ती केली गेली आहे. तर त्यासाठी कुठला नवीन नाविन्यपूर्ण उपक्रम आपण राबवलेला आहे? व्होटर्स अवेअरनेस फोरम आणि बूथ लेवल अवेअरनेस ग्रुप असे 2 फोरम स्थापन केलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झालेला आहे. कडूसाहेब, आपण आपल्या अहमदनगरचं जे काही जिल्हाधिकार्यालय आहे या ठिकाणी नाविन्यपूर्ण असा स्वीप मंडपम नावाचा एक उपक्रम सुद्धा राबवतोय. तर हा नेमका उपक्रम काय आहे आणि याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे? स्वीप मंडपम हा एक आगळा वेगळा असा उपक्रम आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बेसमेंटला तो खुला ठेवलेला आहे, ज्यामध्ये खूप काही आपले जेवढे 76 उपक्रम आहेत, नाविन्यपूर्ण उपक्रम अर्थात, त्या सर्व उपक्रमांची त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. जे आत्ताच मी सांगितलं AR VR बॉक्स त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. वेगवेगळे QR कोड, ज्या ठिकाणी आपल्याला मतदार यादीमधलं नाव किंवा आपलं मतदान केंद्र शोधायचं असेल, नव्यानं आपल्याला मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करायचं असेल तर हे सुद्धा QR कोड आपण त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. जे भारत निवडणूक आयोगानं जे काही वेगवेगळे बॅनर्स दिलेले आहेत, होर्डिंगसाठी जे काही घोषवाक्य दिलेले आहेत, ते सर्व घोषवाक्य त्या ठिकाणी आपण लावलेले आहेत. भारत निवडणूक आयोगाने जे आयकॉन्स त्यांनी निश्चित केलेले आहेत त्या आयकॉन्सचं आवाहन त्या ठिकाणी प्रतिबिंबित होताना आपल्याला दिसत आहेत. वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून वेगवेगळे गेम्स सुद्धा त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. सापशिडी उदाहरणार्थ, तर त्या सापशिडीच्या साह्यानं आपण त्या मतदारांना आकर्षित करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. यासोबतच काही स्पर्धांचं सुद्धा आपण आयोजन केलं होतं. तर त्या शालेय विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या स्पर्धा होत्या? शाळांमधून खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा आपल्याकडून घेण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये रांगोळी स्पर्धा होती, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा. खरं तर कडूसाहेब, लोकशाहीला बळकट करण्याचं काम हे मतदार करत असतात मतदानाच्या माध्यमातून. आणि जी काही लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आहे याच्यामध्ये प्रत्येक मतदारानं आपला जो काही अधिकार आपल्याला संविधानाने दिलाय तो बजावणं आवश्यक आहे. प्रशासन स्वीपच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं मोठं काम करतेय. परंतु आपल्या जाता जाता आपले जे काही श्रोते हा कार्यक्रम ऐकतायत आणि जे आता 13 मेला मतदान करणार आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? निश्चितपणानं माझं सर्व मतदारांना आव्हान असंच राहील की प्रत्येकाने त्या दिवशी कोणतंही काम असू द्यात त्याचं अगोदरच नियोजन जर करून घेतलं तर त्या दिवशी कोणतीही अडचण येणार नाही. आपण मतदान केंद्रावर कोणत्यामध्ये पूर्ण जे मतदानाचा कालावधी या निश्चित केलेला आहे त्या कालावधीमध्ये मतदान केंद्रावर पोहोचलोच पाहिजेत असं आपण अगोदरच निश्चित करून ठेवावं, जेणेकरून आपलं एक मत वाया जाणार नाही किंवा आपण त्या मतदानापासून वंचित राहणार नाही आणि आपण एक भारताचे जबाबदार नागरिक आहोत याची आपण नक्कीच आपल्याला सुद्धा त्यावेळेला जाणीव आपल्यामध्ये निर्माण होईल असं मला तरी वाटतं. नक्कीच श्रोते हो, आपलं जे काही पहिलं मत आहे, जे काही नवीन वोटर्स आहेत त्यांच्यासाठी तर अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण हा एक आयुष्यभरासाठीची एक मेमरी असते पहिलं मतदान आपण जे काही राबवतो. त्यामुळे प्रत्येकानं मतदान करणं आवश्यक आहे आणि जी काही आपल्या देशाची निर्णय प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा हा एक आपला अधिकार आहे आणि तो आपण प्रतिनिधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबवतो. तर मतदान त्यासाठी आवश्यक असतं. तर येत्या 13 मे रोजी आपल्या अहमदनगर आणि शिर्डी या 2 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. प्रत्येकानं ज्या ठिकाणी आपलं वोटिंग सेंटर आहे तर त्या ठिकाणी जाऊन मतदान करणं आवश्यक आहे. सोबतच सरांनी ज्या ज्या वेगळ्या उपक्रम सांगितले त्याच्यामध्ये वोटर हेल्पलाईन सारखं ॲपचं त्याची सुद्धा माहिती दिली किंवा जे काही फोरम आहेत नगर स्वीप फोरम ह्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काही अडीअडचणी आल्या तर त्या सोडवण्याचं काम आपलं जिल्हा प्रशासन त्या ठिकाणी करणार आहे. तर कडूसाहेब, तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि स्वीपच्या माध्यमातून जी काही जनजागृती मोहीम आपल्या मतदारांसाठी राबवली जाते त्याची इत्थंभूत अशी माहिती आमच्या श्रोत्यांना दिली.